नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग कमी उंचीमध्ये. तर सगळ्यात अगोदर आपण कस्टमरच्या आवडीनुसार माप कसे टाकायचे हे मी तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. कस्टमरची उंची आहे शोन 13.5 लागते, तर आपण 14.5 वर एक मार्किंग करू, म्हणजे ब्लाऊज हा 13.5 इंचाचा होऊन जाईल. आता बऱ्याच जणांना उंचीचं कळत नाही, तर काही वेळेला आपण जरी सांगितलं तरी चालते कस्टमरला, कारण उंचीला ब्लाऊज जर असेल तर नक्कीच ब्लाऊज छान दिसतो. तर शक्यतो उंचीला जास्त घेत जा. पण ह्या कस्टमरचं माप पण जास्त आहे आणि 80 पॉईंट कपडा दिला आहे, त्याच्यामध्ये आपला ब्लाऊज हा परफेक्ट झाला पाहिजे, म्हणून मग आपण थोडीशी उंची कमी ठेवली. आता आपण काय केलं आहे, कमरेवरून मी तुम्हाला सांगते छातीचं माप कसं काढायचं. शोल्डर आपण 5.5 घेतले, तर त्याच्या अगोदर आपण कंबर किती आहे ते आपण चेक करू. कंबर आहे 34चा दुसरा भाग होतो 17 इंच. आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि चौथा भाग निघतो 8.5 इंच. 8.5 वर एक पॉईंट दिला, 1 इंच टकसाठी गेला आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन गेले. बरोबर. आता हे माप टोटल किती बसतं? जवळजवळ 11.25 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. 11.25 मध्ये आपण अर्धा इंच जास्त घेणार आणि एक मार्किंग केली. त्याच्यानंतर 2 इंच आपल्याला परत एक पॉईंट द्यायचा पाठीमागं, कारण ते आपली शिलाई मार्जिन असणार. मग हे पॉईंट इथं जोडून घ्यायचे. बघू शकतात. आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर 5.5चा आहे, तसंच आपण थोडंसं 5.5 वर एक पॉईंट द्यायचा. नंतर आपण पट्टीच्या सहाय्याने तेच लाईन आपण सरळ करायची. आता आपण चेक करू. 9.5 म्हणजे जवळजवळ 38-39 चेस्ट आहे. जवळजवळ 9.5 म्हणजे आपल्याला चौथा भाग 9.5चा जर घेतला तर 38 चेस्ट आहे, पण एक लाईन इथे जास्त आहे. 39 पर्यंत ही साईज आहे. 38-39 मध्ये हे माप तुम्ही इझी वापरू शकता. आता मोंड्यासाठी आपण 5.5 इंचावर एकदम परफेक्ट आपण इथं एक पॉईंट देऊ आणि ही लाईन आपण कवर करू. आता आपल्याला हे दोन जे पॉईंट वरती आले त्याचे काही नाही, आपल्याला ही लाईन कवर करायची. अर्धा इंच पाठीमागं आले. अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी म्हटलं तरी चालते. 1.5 इंच आणि 1 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1 इंचावर एक पॉईंट दिला. आता हे माप किती आहे आपण बघूया. 4 इंच आणि एक लाईन, तर एवढं आले. तर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. बघू शकतात. आणि हा असा आकार द्यायचा आहे. पाहू शकतात. आता आपण गळा घेणार 2.25 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2.25 ते 2.5 जरी घेतला तरी चालते. आता वरचा गळा आहे 9 इंचाचा, तर आपण 9.5 घेऊ, कारण शिवून झाल्याच्या नंतर तो 9 इंचाचा होईल. अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. अर्धा इंच कधी पण गळ्यामध्ये खालच्या साईडला जास्त घ्यायचं आहे, म्हणजे हा अंतर. वरती 2.25 घेतले तर खाली अर्धा इंच जास्त घ्या. गोल गळा आहे कस्टमरचा, तर त्यानुसार आपण याला मार्किंग करायचे. आता हा पाठीचा भाग एकदम परफेक्ट आपला निघून झाला आहे. आता आपण येऊया कटिंगला. तर कटिंग करताना जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला याची कटिंग करायची. आता आपल्याला अगोदर पाठीमागचा भाग कट करायचा आहे, नंतर आपण फ्रंट भाग कट करू. आता हेच पेपर पॅटर्न आपण ब्लाऊज पिसावर ठेवण्याची कटिंग करणार. हा झाला पाठीचा भाग. आता आपण काय करणार, गळ्यानंतर कट करायचा अगोदर आपल्याला फ्रंट भाग याचा काढून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपण हे जसं आहे तसं आपण ठेवून घेऊ. आता आपण ह्या लाईनपासून ठेवून घेतले. आपण काय करणार मग आखून घेऊ. एक आपल्या लक्षात येऊन जाईल.
हा पॉईंट आपला हा काढून घेऊ. आता हे आपले दोन्ही ओपन पेपर आहेत. समोरची बाजू बंद आणि माझ्याकडून खुली बाजू आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनपासून अर्धा इंच पाठीमागं आपल्याला फ्रंटचा आकार द्यायचा आहे. म्हणजे आपण जो मोंडाला फ्रंट आकार देतो तो आपल्याला आकार द्यायचा आहे. बघू शकतात. हा आकार झाल्याच्या नंतर आता आपल्याला फ्रंटचा गळा किती लागतो त्याच्यानुसार आपण याचा गळा घेऊ. तर फ्रंट गळा आपण 7 इंचाचा घेऊया. 7 वर एक पॉईंट दिला. तसंच आपण तुम्ही गळा कमी जास्त करू शकता. आपली पॉईंट इथपासून आहे, ह्या लाईनपासून आपलं वरचं कटिंग जाणार. गोल येण्यासाठी आपण असा आकार देऊन घेऊ. परत एकदा आपण चेक करू 5.5 शोल्डर आहे का, तर एकदम परफेक्ट 5.5 शोल्डर आहे. आता वरून आपल्याला 12.5 वर एक पॉईंट द्यायचा, बरोबर. किंवा मग तुम्ही असं जरी 2.5 इंचावर दिला तरी चालते. आता ही लाईन आपली झाली क्रॉस पट्टीची. आपण घेतोय कटोरी ब्लाऊजची कटिंग, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 38 चेस्टला आपल्याला जेवढे आपल्याला कटोरी लागते त्यानुसार आपल्याला कटोरी घ्यायची. सगळ्यात अगोदर आपण माप सगळे आखून ठेवायचे. आता आपल्याला कटोरी लागते जवळजवळ 6.25 इंचाची घ्या, 6.5 इंचाची घ्या, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कटोरी घेतली जाते. तर मी 6.25ची घेते. छातीच्या भागानुसार आपण कटोरी घेऊया. म्हणजे कोणाचा आपल्याला असं कस्टमरला पाहिल्याच्या नंतर लगेच आपल्या लक्षात येऊन जातं. आता वरून आपण आले 5 इंचावर. तुम्ही 5.5 वर जरी कटोरीचं माप टाकलं तरी काही हरकत नाही. आणि नंतर मग कटोरी आपली जोडून घ्यायची. आता आपल्याला नॉर्मल पद्धतीने क्रॉस पट्टीला एक आकार द्यायचा आहे. इथपासून आपण अर्धा इंच जरी दिला तरी चालते. कंपल्सरी आपण 1.5 इंच तरी आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. कारण क्रॉस पट्टीला आपल्याला 2 साईडला कटिंग येते, तर कमी पडायला नको. शक्यतो कमीच पडते ज्यावेळेस आपण 1 इंच हे वाढवित नाही. आता आपण हे वाढवले तर आपल्याला पेपरवर जे आपल्याला मेन ब्लाऊज पिसावर ठेवायचे त्यावेळेस अजिबात वाढवायची गरज पडणार नाही. तर मी सध्या सिंगल पेपरवरच कटिंग करते, कारण आपण याला पाठीमागचा भाग दाखवला आहे मी तुम्हाला कटिंगमध्ये. आता आपल्याला कटोरी पण वाढवायची, तर मी हा पेपर तसाच ठेवते. बरेचसे व्हिडिओ आपण कटिंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत 38 चेस्टमध्ये. तर बऱ्याच ताईंना असं पण वाटतं कमी साईज असल्याच्या नंतर कशा पद्धतीने पेपर कटिंग केली जाते, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ. क्रॉस पट्टी आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची तुम्हाला मी ते पण दाखवते. 38 साईजमध्ये एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली, बघू शकतात. आता आपला विषय राहिला कटोरी कशी वाढवायची, तर ते पण पूर्ण बघा. म्हणजे आपला 38 साईजमध्ये पूर्ण ब्लाऊज हा कटिंग होऊन जातो. आता हा पेपर आहे, थोडीशी आपल्याला तिरकी कटोरी ठेवायची. तिरकी कटोरी ठेवल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असं कटोरीला शेप येऊन जातो आणि कटोरी पण व्यवस्थित बसते, कटिंगमध्ये पण आणि स्टिचिंगमध्ये पण. आता याचा आपल्याला मधला पॉईंट काढायचा. कटोरीचा मधला पॉईंट इथं आला. आता आपल्याला तिन्ही बाजूनी 1-1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हा पॉईंट आला 1 इंच.
हा पॉईंट आला 1 इंच. हा पॉईंट पण आला 1 इंच. नंतर आपण नॉर्मल थोडंसं बाहेर येऊया. एकदम थोडंसं आलं आहे आणि ही आपण लाईन याला जोडून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपण आकार देताना थोडासा वरून आकार द्या आणि नंतर मग याला हलक्या हाताने याला आकार थोडासा कमी, म्हणजे इथे जास्त आला आहे ते थोडासा कमी कमी करून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. आता आपल्याला टक्स उंची किती घ्यायची तर बघू शकतात. टक्स आहे आपण इथपर्यंत 3 इंचाचा घेऊया 38ला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1.5 इंच इकडच्या बाजूने घेतले आणि 1.5 इंच इकडच्या बाजूने. नंतर आपण याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने 38 साईजमध्ये एकदम परफेक्ट असा कटोरी आपली निघून झाली आणि कटिंग पण एकदम परफेक्ट अशी झाली. व्हिडिओ आवडला का नाही नक्कीच कमेंट करा. आता मी पेपर कटिंग अगोदर केली आणि नंतर मग मी कस्टमरच्या पिसावर ठेवून याची कटिंग करणार. त्याचं कारण पीस थोडासा कमी होता, डाऊट होता, त्याच्यामुळं मग मी अगोदर पेपर कटिंग केली आणि नंतर मग आपण त्याच्या पिसावर ठेवून कटिंग करणार. तर जे नवीन चॅनलला आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.